श्री बाळ गोपाळ मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव हार्दिक स्वागत करीत आहे. आपल्या भाग्य धर्माच्या स्थापनेनं परमेश्वराला ब्राह्मणांच्या तावडीतून सोडवून जनसामान्यांमध्ये आणून सोडणारे संत ज्ञानेश्वर आपल्या अद्भुत चमत्कारांनी अनेक दांभिकांचा गर्वहरण करणारे महान तपस्वी श्री संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांची कीर्ती चहूबाजूला पसरली होती. सगळ्यांच्या मुखी संत ज्ञानेश्वरांचा जय जयकार होता. संत ज्ञानेश्वरांची कीर्ती ऐकून त्यांच्या भेटीला निघाले नामदेव. 1200 वर्षांच्या उग्र तपश्चर्येने अवघ्या प्राणीमात्रांना वश करू शकणारे महान तामसी तपस्वी नामदेव. कुठे तो ज्ञानेश्वर जबरदस्त बोलत की त्याला लोक महान संत म्हणतात. अगदी महान तपस्वी नामदेव या क्रूर वाघावर स्वार होऊन आता भयानक विषारी नागाचा चाबूक घेऊन त्याच्या भेटीत येतोय. कुठे कुठे तो कुठे आहे तो ज्ञानेश्वर कुठे आहे? याच वेळी ज्ञानेश्वर त्यांचे वडील बंधू निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि बहीण मुक्ताई यांच्या समवेत एका दगडी भिंतीवर त्यांच्याकडे बसले होते. नामदेवांचा आवाज ऐकून मुक्ताई म्हणाली, अरे दादा बस बस, तुझ्या भेटीत कोणीतरी मदनमस्त येत आहे. अरे ज्ञाना, ज्ञानी म्हणे 1200 वर्ष कठोर तपश्चर्या केली आहे आणि आता वाघावर स्वार होऊन हातात विषारी नागाचा चाबूक घेऊन तुझ्या भेटीत येतोय. आता काय करायचं रे? मला तर बाई खूप भीती वाटते. मुक्ताई, हे तर महान तपस्वी नामदेव आहेत. चला आपण सगळेच त्यांच्या स्वागताला जाऊया. नको रे दादा, मला चालायचा खूप कंटाळा आलाय. हो रे ज्ञाना, मलाही आता भिंतीवरून उतरायचा कंटाळा आलाय. आता आपण करायचं तरी काय? दादा, आपण या भिंतीवरच चांगदेवाला भेटायला जाऊ. त्या चांगदेवाचं गर्वहरण करणं गरजेचं आहे. चल भिंती चल, आम्हाला चांगदेवाकडे घेऊन चल. आणि चमत्कार निर्जीव भिंत चालू लागली. दगडी भिंतीला आपल्याकडे येताना पाहून रामदेव त्याचा अहंकार त्वरित कळून पडला. हे काय अशक्य, अलौकिक, प्रत्यक्ष दगडी भिंत, अशी निर्जीव दगडी भिंत फक्त परमेश्वरात चालवू शकतो. मला क्षमा करा, मला क्षमा करा, मला क्षमा करा.
नामदेवांसारख्या अनेक अहंकारी लोकांचा गर्व आपल्या चमत्कारांनी भस्मसात करून जनसामान्यांना भक्तिमार्ग दाखवून वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी आपले जीवित कार्य समाप्त झाले असे समजून जिवंत पण आजही सुबोध रसाळ भाषेत लिहिलेली त्यांची ज्ञानेश्वरी आपल्या अमृत घरांनी तृषार्थ भक्तगणांची भक्तीची तृषा शोभवत असते. तर या आपण सारेजण त्या विद्यादात्या गणेशाला वंदन करूया आणि ज्ञानाची ज्योत पेटवून आमच्या हृदयातील अज्ञानरूपी अंधकाराचा नाश कर आणि तेजोमय ज्ञानमार्ग दाखवून दे अशी प्रार्थना करतो.